राज्याचे कृषी मंत्री तुमचे आमचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या युतीचे उमेदवार आणि भविष्यातील खासदार माजी मंत्री आदरणीय पंकजाताई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजपच्या प्रदेशाच्या पदाधिकारी मीनाक्षीताई, रासपचे नेते परमेश्वरजी वाघमोडे, कवाडे गटाचे नेते जिल्ह्याचे आमचे सरकारी नेते आनंद गुरुमारे, लवची सेनेने जंगी पाठिंबा दिलेल्या दादासाहेब रोकडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात इथं आलेले विविध गावचे सरपंच, चेअरमन, सोसायटीचे सर्व पदाधिकारी, गावातील सर्व संस्थेचे उपस्थित असणारे पदाधिकारी, तालुक्यातील कारखाना, पंचायत समिती, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, तत्सम संस्थेचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, युवक मित्र, माता भगिनी आणि बंधू, मी आज मित्र तुमच्या समोर आपल्या युतीचे उमेदवार पंकजाताईंना देशाच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये जाण्यासाठी गेवराई तालुक्यातनं सर्वाधिक मताधिक्य आपण मिळवून द्यावं ही विनंती करण्यासाठी म्हणून इथं उभा आहे. आज एका आपण दुष्काळाला सामोरं चाललेलो आहोत आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये 4 वर्ष आपले चांगले जाते आणि एका वर्षात 4 वर्षाचं होतं नव्हतं सगळं एका लोकांना धर्मघाट होत जातं, सपाट होत जातं. आणि शेतकऱ्याचं जे काही आज झालेलं आहे, गेवराई तालुका जो शेतीवर अवलंबून राहण्याचा आहे, आज त्या बळीराजावर एवढं मोठं असणारी संकट आलेलं आहे की शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडून द्या, पिण्याच्या पाण्याची चणचण झालेली आहे. 123 ट्रॅक्टर चालू आहे, 123. मी पाहतो मुंडेचं तुमचं लक्ष आहे का पालकमंत्री म्हणून, बरोबर आहे तुमचं, पण मी पाहतो तुमचं लक्ष आहे का, तुम्ही 128 म्हणला ते बरोबर आहे, तुमचं लक्ष आहे का मी पाहतो. 128 ट्रॅक्टर मोठ्या सर्वांना लक्ष आहे पालकमंत्री म्हणून. आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजून आपल्याला एप्रिल संपायचा, मे यायचा आणि मेचे 30, जूनचे 10-12 दिवस जायचे. ही ट्रॅक्टरची संख्या, ट्रॅक्टरचा आकडा वाढतोय किती, हा तुमच्या आमच्या समोरचा एक 100-100 प्रश्न आहे. प्रत्येक वर्षी आपण निवडणुका आल्या की आपण म्हणतो की हा बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. मित्र, ही फार मोठी विचारावर गोष्ट नाहीये, फार कौतुकाने सांगायची गोष्ट नाहीये की ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून आपण
नामलगाव 8 आणि राक्षस गाव 9. अडचणीचं जे काय आहे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे फक्त काही तुम्ही जे चर्चा करत होते ते राक्षस गावाला लागणार आहे. परंतु मी कायद्याची तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणून देण्याची माझी जबाबदारी आहे. हे 9च्या 9 गाड्या हे याच्यातले 8 गाड्या जे आहेत हे केटीमेन टू निम्न पातळी बंधारे करायचे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र याला लागत नाही. हे 9च्या 9 गाड्या त्याबरोबर त्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे चक्रावा, पाचेगाव, जातेगाव आणि जातेगावचं दुसरं सिंधी खोली असं चक्रवात, पाचेगाव, जातेगाव या तिन्ही ठिकाणी सिंधी खोली 4 या 4 ठिकाणी जे काही पाझर तळे आहेत, वन विभागाच्या जमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, या जमिनी ताब्यात घेऊन या तळ्यांची उंची वाढवावी. 800, 200, 300 एकर पाणी एकरला पाणी मिळतं. या तळ्यांची उंची वाढवली
विषय अनेक शेतकऱ्याचं जीवन म्हणजे 100पेक्षा प्रश्न असतात पण आज या गवळ्या तालुक्याचं चित्र जर काही बदलायचं असेल तर आपले 36 स्थळ हे बळकट करावे लागतील आपले 36